रामकृष्ण हरी. आजच्या भारुडाचा विषय आहे मला दादला नको ग बाई. हे भारूड शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं आहे आणि कुटुंब व्यवस्थेवरती आहे आणि त्यातून आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवणार आहे. दादला मोडकेसे घर तुटकेसे छप्पर, देवाला देव घरच नाही, मला दादला न लगे बाई, मला दादला न लगे बाई. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी, शिवाया दोरा नाही, मला दादला न लगे बाई, मला दादला न लगे बाई. जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी, वर तेलाची धार नाही, मला दादला न लगे बाई, मला दादला न लगे बाई. मोडका पलंग तुटकीसी नवार, नरम बिछाना नाही, मला दादला न लगे बाई, मला दादला न लगे बाई. सुरतीचे मोती गुळधाव सोने, राज्यात लेणे नाही, मला दादला न लगे बाई, मला दादला न लगे बाई. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही, मला दादला न लगे बाई, मला दादला न लगे बाई. तसं पाहिलं तर प्रत्येक नवरा प्रत्येक दादला घरासाठी काही ना काहीतरी करतच असतो. सुखसुविधा घरच्यांसाठी, मुलाबाळांसाठी, बायकोसाठी मिळण्यासाठी तो धडपडतच असतो. परंतु कुठलाही नवरा कुठलाही दादला एवढा समर्थ नाही आहे की स्त्रीच्या किंवा मुलाबाळांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल. काही ना काही कमतरता, काही ना काही असमाधानीपणा, काही ना काहीतरी चूक राहूनच जाते, काही ना काहीतरी खंतावण्यासारखी गोष्ट होऊनच जाते. म्हणजे हा संसार तसा समाधानी नाही. किती यामध्ये आपण कष्ट केले, किती यामध्ये आपण जीव ओतून काम केला किंवा यात निर्माण होणाऱ्या अनेकानेक समस्या निपटवण्याचा आपण प्रयत्न केला आणि सुख समाधान शोधण्याचा प्रयत्न केला, तरी या संसारातून आपल्याला सुख प्राप्ती होणार नाही. चला आता या भारुडाचं निरूपण करूया. मोडकेसे घर तुटकेसे छप्पर, देवाला देवघर नाही, मला दादला न लगे बाई. मोडकेसे घर तुटकेसे छप्पर म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल ही महिला असमाधानी आहे. आपल्याला मिळणाऱ्या सुविधा असुविधांबद्दल ती सांगते आहे. या ओवीतील पुढचे 2 शब्द जे आहेत ते देवाला देवघर नाही असे आहेत. देव म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, देवघर नाही याचा अर्थ काय झाला, आपल्याकडे देवभक्ती करण्यासाठी, देवासाठी, धर्मासाठी वेळ नाही आणि म्हणून असा दादला मला नको बाई असं ती सांगते. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी हे दुसऱ्या चरणातील 4 शब्द तसेच अनपेक्षित पण समर्पक रूपक आहेत. आता बघा, फाटके लुगडे आणि तुटकी चोळी ही स्त्रीची नैसर्गिक लज्जा भावनेला झाकू शकत नाही. संत एकनाथ महाराजांची नैसर्गिक लज्जा ही तिच्या शारीरिक गोष्टीवरती नाही आहे, तर तिच्या बुद्धीची कुवतीची तिला जाणवणारी लज्जा आहे. साक्षरता आणि विवेक नाही, धर्माचं ज्ञान नाही, म्हणून आपल्याला बुद्धी वापरता येत नाही याची तिला भ्रांती आहे. हे तिचं फाटकं लुगडं आहे. दुर्बुद्धी झाल्यामुळे मनात येणारे भ्रष्ट विचार, भ्रम म्हणजे ही तिची तुटकी चोळी आहे. हे फाटके लुगडे आणि तुटकी चोळी तशीच राहते, ही तिची पुढची तक्रार आहे. आणि पुढच्या ओवीत तिची तक्रार आहे शिवाया दोराच नाही, म्हणजे ह्या गोष्टीवरती तिला झाकता आलं असतं पण शिवण्यासाठी दोराच नाही, म्हणून मला दादला नको असं ती सांगते. पुढच्या ओवीमध्ये ही काय म्हणते, भाकर आंबाडीची भाजी आणि वर तेलाचं धारच नाही आहे असं म्हणणारी ही स्त्री पहिल्या 4 शब्दातच समजून चुकली की आपल्या अपेक्षा वास्तव नाहीत, त्या मायावी आहेत. मला सतत चुकीचं वागायला भाग पाडतायत. वासना विषयाच्या अपेक्षांची भाकर आणि ही भाजीसुद्धा मला नको, त्याऐवजी मला यातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य हवे आहे, मदत हवी आहे. म्हणजे तेलाची धार म्हणजे कुणाचा तरी, म्हणजे परमेश्वराचा मला उबदार स्नेह हवा आहे. मोडका पलंग तुटकीसी नवार, नरम बिछानाच नाही असा स्वतःचाच उपहास करताना तिला म्हणायचंय, मला नरम बिछाना हवा आहे. संसारातील आनंदाचा सुखाचा दिनक्रम मला पाहिजे आहे. परंतु तिच्या शाश्वत सुखाचा हा अपेक्षित असा बिछाना मात्र मोड काय, त्याच्या नवारीची वीण तुटलेली आहे. अविवेकामुळे तिच्या अपेक्षेतील असा नरम बिछाना तिला मिळतच नाही, मोडलेला. ते संसारातील तिचे शाश्वत सुख म्हणजे सुरतीचे मोती गुळधाव सोने असे आहे. सुरतीचे मोती म्हणजे काय, दिसायला फार छान मोती, सुरतेला सुंदर मोती मिळतात असं म्हटलं जातं. गुळधाव सोने म्हणजे लखलखीत गुळासारखे पिवळे धम्मक असे सोन्याचे आकर्षक दागिने. मात्र हे दोन्ही अलंकार ज्ञानाचे रूपक आहेत आणि हे ज्ञान तिच्याकडे आज नाही आहे, म्हणून ती खंतावलेली आहे. माझ्या संसाराच्या छोट्याशा राज्यामध्ये मला काही लिहायला, अलंकार वापरायला मिळत नाही, ही खंत या राज्यात लेणे नाही, म्हणजे लेणेच नाही म्हणजे अलंकार नाही असं ती म्हणताना सांगते आहे. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही, मला दादला नको ग बाई असं ती शेवटच्या चरणामध्ये म्हणताना दिसते. त्याचा अर्थ असा आहे, संत एकनाथ महाराज तिच्या माध्यमातून आपल्या गुरुला वंदन करतात आणि वंदन करताना म्हणतात, अशा अविवेकामुळे तिच्या अपेक्षेतील जे आत्मिक सुख तिला मिळत नसल्याचे तिचे गाऱ्हाणे आहे ते पुन्हा एकदा ते आपल्या श्रोत्यांसमोर ठेवतात. किती यामध्ये आपण कष्ट केले, किती यामध्ये आपण जीव ओतून काम केला किंवा यात निर्माण होणाऱ्या अनेकानेक समस्या निपटवण्याचा आपण प्रयत्न केला आणि सुख समाधान शोधण्याचा प्रयत्न केला, तरी या संसारातून आपल्याला सुख प्राप्ती होणार नाही.
सुखप्राप्ती आणि समाधान हे केवळ परमेश्वर चिंतनातूनच होईल. त्यामुळे देवाचं नाव घ्यावं, देवाची भक्ती करावी आणि देवाच्या भक्तीमध्ये परमेश्वराच्या भक्तीमध्ये रममान होऊन जावं, समरस होऊन जावं, असं संत एकनाथ महाराज सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.